नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर 1 ठरलेले यूट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. चला, आलेत का सर्व? आले आले आपली 2 कामं करून टाकायचे. लिंक शेअर करायचं, लाईक करायचं. चला फास्ट मध्ये. चला सुरू करूया. बघा, आपला टिक्कर मराठीचा रिझल्ट पहिल्याच वर्षी पहिल्याच धडाक्यात 260 प्लस रिझल्ट आहे आणि पुढच्या वर्षी येणाऱ्या भरतीला नक्कीच वाढणार आहे. 260 पेक्षा नक्कीच वाढणार आहे. तुमचा फोटो जर इथे पाहिजे असेल तर आपल्या टिक्कर मराठी YouTube चॅनलला दररोज यायचे. दररोज दुपारी 1 वाजता न चुकता न विसरता. चला सुरू करूया. बघा, आपला 100 डे चॅलेंज चालू आहे आणि त्यामध्ये काय करायचं होतं, 5 लाख सबस्क्रायबर करायचे होते. दररोज लिंक शेअर केली असती, लाईक केले असते, नक्कीच वाढले असते, नक्कीच झाले असते. ठीक आहे, हरकत नाही. आजचे पण प्रश्न जबरदस्त आहेत. शेवटपर्यंत बघायचं, नक्कीच तुम्हाला प्रश्न आवडणार आहेत. केले असेल तुम्ही लिंक शेअर, लाईक केलं असेल, व्हेरी गुड. चला सुरुवात करूया. पहिलाच प्रश्न बघा, एका आठवड्यातील सरासरी तापमान 30 अंश सेल्सिअस आहे. पहिल्या 5 दिवसाचं सरासरी तापमान 27 अंश सेल्सिअस आहे व शेवटच्या 3 दिवसाचं सरासरी तापमान 35 अंश सेल्सिअस आहे. तर 5व्या दिवसाचे तापमान काय असेल? ऑप्शन बघा, 40, 35, 28 आणि 30. काय लिहायचं उत्तर? सोडवा, प्रयत्न करा. बाकी चुकलं तर मी आहेच. फक्त ऑप्शन नंबर सांगायचा आहे. ऑप्शन 1, 2, 3 का 4? चला, किती आले उत्तर? ऑप्शन नंबर 4. व्हेरी गुड, जबरदस्त. बघा, आता लक्ष द्या. प्रश्नामध्ये काय सांगितलं सगळ्यात आधी ते समजून घ्या. एका आठवड्यातील सरासरी तापमान 30 आहे. मग एका आठवड्यात दिवस किती? 7. 7 त्रिक 21, 210 अंश हे झालं टोटल. 7 दिवसाचं तापमान किती झालं? 210 अंश. त्यापैकी पहिल्या 5 दिवसाचं किती आहे? 27. मग 27 गुणिले 5 किती आले? 5 7 35, 5 2 10 3 13, 135. आणि शेवटच्या 3 दिवसाचं किती आहे? 35. मग 35 गुणिले 3 केलं, 3 5 15, 3 त्रिक 9 1 10, किती झालं? 105 आणि 135. हे टोटल झालं 8 दिवसाचं. 105 आणि 135 बेरीज केली, किती आले? 240. हे टोटल झालं 8 दिवसाचं. तुम्हाला पाहिजेत 5व्या दिवसाचं. पहिले 7 दिवसाचं किती आहे? 210. त्याच्यातून 8 दिवसाचं वजा केलं, तुम्हाला डायरेक्ट 5वा दिवस भेटून जाईल. 240 वजा 210 बरोबर किती? 30 अंश सेल्सिअस. हे भेटणार तुम्हाला 5 दिवसाचं. 5व्या दिवसाचं सरासरी तापमान किती आलं? 30 अंश. कळलं? अरे समजलं का? तर कसं काय डायरेक्ट आलं? आता तुम्हाला बेसिक कन्सेप्टने सांगतो बघा. भरपूर मुलांच्या डोक्यात हा डाऊट असेल. बघा, 1 2 3 4 5 6 7 हे टोटल 7 दिवसाचं होतं. त्यापैकी पहिल्या 5 दिवसाचं आपण काढलं होतं किती? 135. आणि शेवटच्या 3 दिवसाचं बघा, हे शेवटच्या 3 दिवसाचं किती काढलेलं आपण? 105. याच्यामध्ये 5 डबल गणला गेलाय. पहिल्या 5 मध्ये पण आलाय, शेवटच्या 3 मध्ये पण आलाय. म्हणजे ह्या दोघांमध्ये 5 हा डबल आलाय. तसं सरासरी किती होतं? 210. मग यांची बेरीज 240. मग 240 मधून 210 गेलं. जो 5 डबल झालाय तो सिंगल साइडला येऊन जाईल. 5व्या दिवसाचं सरासरी तापमान किती असणार मग? 30 अंश सेल्सिअस. क्लिअर झालं असेल आता? बरोबर आहे? समजलं सगळ्यांना? व्हेरी गुड. पुढचा प्रश्न बघा, 3640 भागिले 14 गुणिले 16 अधिक 340 बरोबर किती? ऑप्शन बघा, 92 560, 354, 4500 आणि 5700. काय लिहायचं उत्तर? पदावली आहे. पदावलीमध्ये पहिलं काय करणार आपण? भागाकार, गुणाकार, मग बेरीज वजाबाकी करा. मग सगळ्यात पहिला भागाकार करायचा. बॉडमॉस बरोबर. किती आलं याचं उत्तर? 4500. बघा, लक्ष द्या. 3640 भागिले 14 गुणिले 16 अधिक 340.
40. भाग द्यायचा इथं, इथे देऊ शकता, इथे देऊ शकता. जर तिरक मध्ये गुणाकार चिन्ह असेल तर खाली वर किंवा तिरकस भाग देऊ शकता, कुठेही. सोपं करून सांगतो एकदम. तर सगळ्यात पहिलं चला 2 ने भाग देऊन टाका. बे 7 14, बे 1 बे 1 उरला 16 झाले, बे 8 16, बे 2 4 0. तर 7 ने ह्याला डायरेक्ट भाग द्या. इकडे नाही भाग द्यायचा, अधिक चिन्ह असेल तर भाग नाही देता येत, गुणिले चिन्ह असेल तरच. आता इथं दिला 7 दुने 14, 4 उरले 42 झाले, 7 सग 42, हा एक 0. किती आले 260 गुणिले 16. गुणाकार चिन्ह आहे, गुणाकारच होणार. 16 0 0, 16 सक 96, 16 दुने 32 आणि 8 40 आणि 1 41, 1460 प्लस 340, किती आली बेरीज 4500. सगळ्यांचं बरोबर. ऑप्शन नंबर 3. कळले सगळ्यांना? चला पुढचा प्रश्न बघूया. 500 वजा 33 गुणिले 33 बरोबर किती? तर बॉडमस मध्ये पदावलीमध्ये सगळ्यात पहिला कंस सोडवणार. जरी कंसामध्ये वजा असेल तरी पहिलं तीच क्रिया करणार. बॉडमसचा नियम आहे, पहिला ब्रॅकेट, मग त्याच्यानंतर भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी, काही असेल ते ब्रॅकेट नंतर. जरी ब्रॅकेटच्या बाहेर गुणाकार असेल तरी सगळ्यात आधी ब्रॅकेट मधलं कंसातलं सोडवायला लागेल. मग 50 वजा 33, 500 वजा 33 किती आलं 467. 33 आणि 47, 467 गुणिले काय करायला लागेल 33. करा गुणाकार. 3 7 21, 3 6 18 2 20, 3 चौक 12 2 14, 0 1 4 0 1 0 4 1. करा बेरीज. 1 1 1 4 15 401, 15 411, 15 411. ऑप्शन नंबर 2. समजले? सगळ्यात पहिला आपण कंस सोडवणार, त्यानंतर बाकीची क्रिया नंतर. मग भागाकार असेल भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी शेवटी. कळले सगळ्यांना? पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या संख्येला 17 ने गुणल्यास गुणाकार समसंख्या येईल? ऑप्शन बघा. 1717, 1716, 177, 1775. बघा, बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. इथं कन्सेप्ट क्लिअर असेल ना, तुम्हाला प्रश्न बघितला उत्तर येऊन जाईल. आता कन्सेप्ट काय इथं, 17 काय आहे विषम संख्या, उत्तर काय आलं पाहिजे समसंख्या. विषम संख्येला समसंख्येने गुणलं तरच उत्तर समसंख्या येईल. विषमला विषमने गुणलं, गुणाकार विषम संख्याच येणार. पण विषम संख्येला जर समसंख्येने गुणलं तर गुणाकार समसंख्याच येणार. आता 17, आता इथं समसंख्या कोणती आहे? फक्त ऑप्शन नंबर 2. बाकी सगळ्या कशात विषम बघा. 7 आहे, 7 आहे, 5 आहे. बाकी विषम संख्या, त्यांना गुणलं तर गुणाकार विषम संख्याच येणार, उत्तर हे विषम संख्या येणार. परंतु जर विषम संख्येने समसंख्येला गुणलं तरच गुणाकार समसंख्या येईल. कन्सेप्ट क्लिअर? तुम्हाला आता गुणाकार करायची गरज आहे का? अजिबात नाही. कन्सेप्ट महत्वाची आहे. समजलंय? पुढचा प्रश्न बघण्याआधी महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी शिपाई, चालक, कारागृह, एसआरपीएफ, बँड्समन सगळ्यांसाठी आपला टिक्कर मराठीचा ठोकळा आतापर्यंत तुम्हाला पीडीएफच्या स्वरूपात भेटत होता. आता तो तुम्हाला पुस्तकाच्या स्वरूपात घरपोच भेटेल. आता पुस्तक स्वरूपात तुम्ही विकत घेऊ शकता. त्यासाठी काय करायचंय तुम्हाला, आपला टिक्कर मराठी ऍप आहे, हा डाउनलोड करायचा आणि त्यामध्ये स्टोअर ऑप्शन आहे बघा, इथे स्टोअर त्या ऑप्शनला क्लिक करायचं. त्यानंतर असा तुम्हाला ठोकळा दिसेल. इथं बाय नाव वर क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला सर्व प्राइस इथं दिसून जाईल, किती रुपयाचं पुस्तक आहे, किती डिलिव्हरी चार्ज वगैरे जे पण काय असेल ते इथं सर्व दिसून जाईल. त्यानंतर इथं सर्व तुमची बेसिक माहिती भरायची, तुमचं नाव, नंबर, ऍड्रेस, पिनकोड सगळं काही व्यवस्थित भरायचंय आणि सबमिट करायचंय. तुम्हाला पुस्तक तुमच्या डायरेक्ट घरी येऊन जाईल. याला पाहिजे असेल घेऊ शकता, नक्कीच फायदा होतो याचा. जबरदस्त पुस्तक आहे. याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे आहेत, गणित पण आहे, बुद्धिमत्ता पण आहे, व्याकरण पण आहे, जीके पण आहे, सगळं काही आहे. फक्त प्रश्न उत्तर आहेत.
ज्याचा अभ्यास झाला त्याला रिव्हिजन साठी एकदम बेस्ट. कळलंय? पुढचा प्रश्न बघा, 24, 72 आणि 96 यांचा मसावी किती? ऑप्शन बघा, 24, 18, 36 आणि 12. कन्सेप्ट महत्वाची इथं, बाकी काही नाही. आता मसावी म्हणजे काय? अशी मोठ्यात मोठी संख्या का ज्या संख्येने दिलेल्या सर्व संख्यांना भाग जाईल अशी मोठी संख्या, त्याच्यापेक्षा कोणतीच मोठी नाही पाहिजे, त्याला म्हणतात मसावे. आता जर दिलेल्या संख्यांमध्ये एक लहान संख्या अशी आहे का बाकी दोन संख्यांना भाग जात असेल तर त्याचा मसावी तीच संख्या असते. तर 24 ने बघा 72 ला भाग जातो, 96 ला भाग जातो, उत्तर काय येणार? 24. याच्यापेक्षा मोठी संख्या कोणती असणार का? नाही, कारण 24 ला पण भाग गेला पाहिजे. 24 पेक्षा मोठी संख्या कोणतीच नाही की जेणे 72 आणि 96 ला भाग जातो. 24 पेक्षा मोठी नाही, कारण 24 ला पण भाग गेला पाहिजे. कळलं? आता 12 म्हटलं तर 12 ने जाईल सगळ्यांना, पण 12 पेक्षा मोठी कोणती? मसावी महत्तम 24. कळले? पुढचा प्रश्न बघा, दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी 544 आहे, तर त्या संख्या कोणत्या? ऑप्शन बघा, 32, 34, 34, 36, 22, 22, 24 आणि 42, 44. काय लिहायचं उत्तर? बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे तर उत्तर लगेच सांगता येईल. चला, काय येईल उत्तर ह्याचं? पटापट आन्सर सांगायचंय. ऑप्शन नंबर सांगायचे फक्त, 1, 1 का 2, 1 का 3, 1 का 4 आहे. काय लिहायचं उत्तर? इथं आता भरपूर जणांच्या दांड्या उडतील, बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाही ना. ठीक आहे, बघा आता लक्ष द्या. बेसिक कन्सेप्ट काय इथं? दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी 544 आहे. दोन कोणत्याही क्रमवार संख्या असतील त्यांचा मसावी, दोन क्रमवार सांगतो आणि समच संख्या असतील तर त्यांचा मसावी हा नेहमी 2 येतो, 2च येतो. दोन क्रमवार समसंख्या असतील, कोणत्याही घ्या तुम्ही, कोणत्याही, 2च फक्त समसंख्या कोणत्याही घ्या. 10, 12 घेतलं तर सुद्धा त्यांचा मसावी 2च असणार. कळलं? अरे समजलं का? कोणताही घ्या तुम्ही, 98, 100 घेतली, त्यांचा मसावी फक्त 2च. क्लिअर हे? आता दुसरी कन्सेप्ट काय? दोन संख्यांचा जेवढा गुणाकार तेवढाच गुणाकार लसावी आणि मसावीचा असतो. दोन संख्यांचा जेवढा गुणाकार असतो तेवढाच गुणाकार लसावी मसावीचा असतो. तर लसावी इथे दिलं 544, मसावी आपल्याला माहिती किती? 2, कारण दोन क्रमवार समसंख्या आहेत. यांचा गुणाकार किती? 2 चोक 8, 2 चोक 8, 2 पंच 10. म्हणजे अशा कोणत्या दोन संख्या आहेत लागोपाठ ज्यांचा गुणाकार 1088 येईल? 1088. आता तुम्ही जर इथं बघितलं, 4 दुने 8 हा येऊ शकतो, 4 सक 24 हा येणार नाही, 4 दुने 8 हा येऊ शकतो, 4 दुने 8 हा येऊ शकतो. आता याच्यापैकी कोणता? जर आता नीट आपण बघितलं, ते वरचे सोडून द्या, 20 गुणिले 20 किती येणार? 400 येईल. याच्यापेक्षा लयच कमी येते. आता हे बघा, 30 गुणिले 30 किती येते? 900. याच्या जवळपास येतोय. आपण बघा, 40 गुणिले 40 1600 पुढे जाईल, म्हणजे उत्तर तुमचं इथंच येऊन गेलं. 32 गुणिले 34 गुणाकार करून बघा, 1088 येणार. अरे समजलं का कसं सोडवायचं? पहिली कन्सेप्ट, दोन क्रमवार समसंख्यांचा मसावी नेहमी 2 असतो. लसावी दिलाय 544, मग त्या लसावी आणि मसावीचा जेवढा गुणाकार तेवढाच गुणाकार दोन संख्यांचा असतो. यांचा गुणाकार केला किती आला? 1088. आता आपल्याला संख्या शोधायची असेल कोणत्या? बघा, ह्यांच्या शेवटच्या दोन संख्यांचा गुणाकार, शेवटचा अंक 8 आला पाहिजे. इथं दिलाय ना, तो आला पाहिजे. 4 दुने 8 ह्याचा येतोय, 4 दुने 8 ह्याचा येतोय, 4 दुने 8 ह्याचा येतोय, 4 सक 24 शेवटी 4 येतोय, म्हणजे हा तर येणारच नाही. झालं? 2 नंबर ऑप्शन बाद झाला. आता जर आपण इकडे बघितलं, 30 गुणिले 30 900 ह्याच्या जवळपास आहे. इथं 20 गुणिले 20 400 लयच लांब आहे, आणि 40 गुणिले 40 1600 पुढे जातोय. मग कोणता असणार? 100% 32 गुणिले 34.
अरे कळलं का? पाहिजे तर गुणाकार करून बघा, उत्तर हेच येणार. आणि त्यांचा मसावी काढा, 2 येणार. लसावी काढा, 544च येणार. समजलंय? तर कळलं का? पुढचा प्रश्न बघा. 13/14 मधून काय वजा करावे म्हणजे बाकी 3/4 राहील? ऑप्शन बघा, 6/28, 5/28, 28/5 आणि 9/28. काय लिहायचं उत्तर? बघा, काय वजा करायचं तिथे एक्स घ्यायचंय, उत्तर येऊन जाईल. कळले? बघा, शाब्दिक गणित एकदम सोपे असतात, कारण शाब्दिक गणितामध्ये दिलेलं सुद्धा असतं आणि विचारलेलं असतं. आपल्याला लगेच समजून येतं याच्यामध्ये काय काय दिले, काय काय विचारले. आता काय दिले बघा, 13/14 मधून काय वजा करावे म्हणजे बाकी 3/4 राहील. आपल्याला काढायची x ची किंमत. हा x इकडे वजा आहे, तिकडे गेल्यावर होणार अधिक. 3/4 अधिक आहे, इकडे आल्यावर होणार वजा. म्हणजे 13/14 वजा 3/4 बरोबर राहणार x. त्यांचा छेद समान करून घ्या. सोपी पद्धत, छेद समान करणं. नाहीतर मग तुमचा छेदांचा गुणाकार करायला लागेल, मग तिरकस गुणाकार आणि त्यांची वजाबाकी वेळ लागेल. छेद समान पद्धत एकदम सोपी आहे. यांचा काय घ्यायचा? लसावी. 14 आणि 4 चा लसावी काय येणार? 14 दुने 28. बघा, 28 येण्यासाठी इथं मी 2 ने गुणलं तर इथं सुद्धा 2 ने गुणायला लागेल. इथं मला 7 ने गुणायला लागेल. 7 चोक 28, तर इथं सुद्धा 7 नेच गुणणार. आता काय येणार गुणाकार बघा, 13 दुने 26 वजा 7 त्रिक 21. 26 मधून 21 गेले, किती उरले? 5. छेद आहे तसाच. काय उत्तर आलं? 5/28. ऑप्शन नंबर 2. काय आलं? 5/28. समजलंय सगळ्यांना? तर कळलं का? काय केलं? कळलं? जर इथं सांगितलं असतं 13/14 मध्ये काय वजा करावे ना, काय मिळवावे असेल तर इथं करणार बेरीज. कमी म्हटलं तर वजाबाकी, मिळवावे म्हटलं तर बेरीज. तर कळलं? पुढचा प्रश्न बघा, 6 ते 34 दरम्यान 5 ने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांची सरासरी किती? ऑप्शन बघा, 18, 40, 24 आणि 20. आता काय करणार? 5 ने भाग जाणाऱ्या सर्व संख्या शोधणार, मग त्यांची बेरीज करणार, मग त्यांची सरासरी काढणार. किती वेळ लागेल बघा. तर बेसिक कन्सेप्ट क्लिअर असेल तर मग विषयच नाही. आता इथं बेसिक कन्सेप्ट कुठं लागेल बघा, ज्या वेळेस संख्या ह्या क्रमवार असतील, क्रमवार, तर तुम्हाला बेरीज करायची असेल किंवा सरासरी काढायची असेल तर काय घ्यायचं? 5 ने भाग जाणारे म्हटलं तर 5 ने भाग जाणारी पहिली संख्या कोणती? 5 घ्यायची नाही. 6च्या पुढील म्हटले, 6 ते 34 दरम्यान. मग काय येणार संख्या? 6 नंतरची 5 ने भाग जाणारी 10 येईल. 5 ने भाग जाणारी संख्या कोणती येणार? 10. शेवटची संख्या कोणती येणार? 35 येणार नाही, 34च्या आधीची 30. संख्या किती झाल्या टोटल? 2, म्हणून भागिले 2. आपल्याला काय काढायची? सरासरी. 30 आणि 10, 40 भागिले 2 किती आलं? 20. ही असणार सरासरी. ऑप्शन नंबर 4. किती असणार? 20 सरासरी. समजलंय? तर कळलं काय केलंय? पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 तुम्हाला भेटली सरासरी. कधी? ज्यावेळेस संख्या क्रमवार असतील तर. पाहिजे तर करून बघा, तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो बघा. 6 नंतर 5 ने भाग जाणारी 10, नंतर 15, नंतर 20, नंतर 25, नंतर 30. टोटल संख्या किती आहेत? 5. मधली संख्या कोणती? 20. मधली संख्या बघा, खाली 2 संख्या, वर 2 संख्या, मधली संख्या 20. मधली संख्या म्हणजे सरासरी. समजलं? नाही तर मग काय करा, सगळ्यांची बेरीज करा. बेरीज किती येणार? 100. एकूण संख्या किती? 5. 100 ला 5 ने भाग दिला, सरासरी भेटून गेली 20. एक गणित सोडवायच्या भरपूर पद्धती आहेत, फक्त आपल्याला समजलं पाहिजे काय करायचंय ते. कळले सगळ्यांना? कळले? तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सुद्धा समजून सांगितलंय, सगळं काढून दाखवलंय काय करायचं, कसं करायचं. भरपूर जणांना हे समजलं नसेल, सर हे 10 कडून आले 30, 10 आणि 30च का घेतले, भागिले 2च का घेतलं? कारण संख्या क्रमवार आहेत
पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 केलं तुम्हाला एकदम मधोमध संख्या भेटणार. कधी? ज्यावेळेस क्रमवार संख्या असतील. मग तिथं समसंख्या काढू द्या, विषम काढू द्या, 5 ने भाग जाणारा असू द्या, कितीने भाग जाणारा असू द्या, त्या पटीतले संख्या घ्यायची पहिली आणि घ्यायची शेवटची, भागिले 2 केलं तुम्हाला एकूण तुम्हाला सरासरी भेटून जाईल. जर बेरीज करायची असेल तर त्या भाग जाणारा किती संख्या आहेत? 5. 20 गुणिले 5 केलं, आलं का 100? बेरीज केली होती. सरासरी आहे 20, एकूण संख्या 5, 20 गुणिले 5 आलं 100. बेरीज पण करून बघा, किती येणार? 100च. कळलं? बेसिक कन्सेप्ट महत्वाचे आहेत. समजलं सगळ्यांना? आता आवडला असेल लेक्चर तर लाईक करा, बाहेर जाऊन तर थंबला काळा करून या, आणि लिंक शेअर केली नसेल तर पटकन शेअर करून या, आणि कमेंट पण करत चला रे जरा. इथं नाही, लेक्चर संपल्यावर ऑफलाईन मध्ये. बघा तुमच्यासाठी खास ऑफर आहे. टार्गेट बॅच क्रमांक 10 कॉम्बो बॅच 2500 रुपयाची आता तुम्हाला भेटणार फक्त 999 रुपयामध्ये. बघा 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त स्पेशल ऑफर आहे तुमच्यासाठी. 999 रुपयामध्ये भेटून जाईल, आणि ही ऑफर फक्त 20 एप्रिल पर्यंतच मर्यादित आहे. ज्याला पाहिजे असेल घेऊ शकता, नक्कीच फायदा होईल. आतापर्यंत 1500 ची होती, आता 999 रुपयाला भेटते. ज्यांनी अजूनपर्यंत घेतली नसेल, घ्यायची इच्छा असेल, आता घेऊ शकतील. चला पुढचा प्रश्न बघूया. शेकडा 2.5 म्हणजे किती? शेकडा 2.5 म्हणजे किती? ऑप्शन बघा, 1/4, 4/1, 1/40 आणि 40/1. किती लिहायचं उत्तर? फक्त ऑप्शन नंबर सांगायचा आहे. आता भरपूर जण इथंच कन्फ्युज होतील. ऑप्शन नंबर 3 का 4, 1/40 का 40/1? बघा लक्ष द्या. आता शेकडा म्हणजेच काय? 100. शेकडा 2.5 म्हणजे किती? म्हणजेच काय करायचंय? शेकडा म्हणजेच भागिले 100, 2.5 भागिले 100. कळलं? आता ह्याचा पॉइंट काढला तर काय येणार? 25/100 ला एक शून्य वाढून जाईल. आता काय करायचंय? अति संक्षिप्त रूप द्यायचे, भाग द्यायचे. 25 एके 25, 25 चोक 100, हा शून्य घेतला, किती आले? 1/40. 1/40 म्हणजेच काय? 1/40. ऑप्शन नंबर 3. किती आलं? 1/40. 40 एक येणार नाही, 1/40 येणार. समजलं सगळ्यांना? पुढचा प्रश्न बघा. दर शेकडा 12% दराने 60 रुपयाची 9 महिन्याची रास किती? ऑप्शन बघा, 69.60, 65.40, 67.20 आणि 68. फक्त ऑप्शन नंबर सांगायचा आहे. काय आलं याचं उत्तर? बघा तुम्हाला रास काढायची म्हणजे सगळ्यात पहिलं तुम्हाला व्याज काढायला लागेल. व्याज आणि मुद्दल मिळून काय होते? रास तयार होते. मग आता व्याज काढण्यासाठी काय सूत्र आहे? मुद्दल 60 रुपये गुणिले दर 12% गुणिले वर्ष नाही येत, महिने असेल तर छेदस्थानी 12 घ्यायचे, महिने असेल तर 12 पैकी 9 महिने. कळलं? दिवस असतील तर 365 पैकी जेवढे दिवस असतील ते वरती, भागिले काय घेतो आपण? 100. भाग द्यायचा आहे. 12 ला 12 गेले, शून्य गेला, शून्य गेला, 2×5 = 10, 2×3 = 6, काय उरले आता? 9×3 = 27 भागिले 5. 27 भागिले 5, 5 ने भाग दिला, 5×5 = 25, 2 उरले, शून्य घेतला, पॉईंट दिला, 5 चोक 20. व्याज काय आलं? व्याज आलं 5.4 रुपये. तुम्हाला विचारले रास. मुद्दल किती आहे? रास म्हणजेच काय? मुद्दल प्लस व्याज. काय आलं उत्तर? 65.4 रुपये आली तुमची रास. व्याज आलं 5.4 आणि रास किती येणार? 65.4 किंवा 40. 4 लिहा, 40 लिहा, 400 लिहा, काही फरक पडत नाही. पॉइंट नंतरच्या अंकाच्या पुढे कितीही शून्य वाढवले ती किंमत बदलत नाही. कळलं सगळ्यांना? तर 9 महिन्याचे आले तर काय घाबरायचं नाही, भागिले 12 करायचं बस.
बाकी आहे तसंच सेम करायचं. महिने आले किती असू, मग तिथे 1 महिना असू, 2 असू, 3 असू, 10 असू, 12 असू, 12 पेक्षाही जास्त असेल 25 महिन्याचं तरी सुद्धा छेदस्थानी 12च घ्यायचं. किती महिने असेल, 100 महिने जरी सांगितले तरी छेदस्थानी 12च घ्यायचे. कळले सगळ्यांना? महिन्यात आलं तर हे घ्यायचं. असं नाही की सर आता महिने समजा 15 महिने सांगितलेत, मग आम्ही असं घेऊ का 1 वर्ष 3 महिने? तसं जमणार नाही. एक तर सगळं वर्षात करून घ्या किंवा सगळं महिन्यात करून घ्या आणि भागिले 12 ठेवा, उत्तर येऊन जाईल. कळलंय? पुढचा प्रश्न बघा. 600 मीटर लांबीच्या 600 मीटर अंतर 36 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती असेल? ऑप्शन बघा 60, 70, 72 आणि 45. ताशी वेग काढायचा असेल ताशी वेग म्हटलं का 18/5 घ्यायचं. काय घ्यायचं 18/5? कारण किलोमीटरचं मीटर मध्ये आणि तासाचं सेकंद मध्ये ह्याला अतिसंक्षिप्त रूप दिलेलं आहे, ज्यामुळे आपला ताशी वेग लगेच काही सेकंदात निघतो. बघा आता इथं काय सांगितलंय तुम्हाला, वेग काढायचा आहे. वेग बरोबर काय, अंतर भागिले वेळ गुणिले 18/5. अंतर किती दिले, अंतर मीटर मध्ये, वेळ सेकंद मध्ये असेल तर हे वापरून टाका, नसेल तर करून घ्या. अंतर आहे 600 मीटर, वेळ आहे 36 सेकंद, 18/5. भाग द्यायचा आहे फक्त. 18 × 18, 18 × 2 = 36, 2 ने भाग दिला किती आलं 300, 5 ने भाग दिला किती आलं 5 × 30 आणि 0. कळले? किती आले 60 किलोमीटर प्रति तास. ऑप्शन नंबर 1. समजलं का सगळ्यांना? समजलं काय केले? अंतर 600 मीटर भागिले वेग आहे वेळ आहे 36 सेकंद गुणिले 18/5. 18 × 18, 18 × 2 = 36, 600 ला 2 ने भाग दिला 42, 6, 0, 0 आणि आता राहिले काय 5, 5 × 30 आणि 0. किती आला वेग 60 किलोमीटर प्रति तास. ताशी वेग काढायचा असेल मग ते गणित फक्त रेल्वेलाच लागू होतं असं नाही का, 18/5 आलं का रेल्वेचं गणित असेल तरच. ताशी वेग म्हटलं का तुम्हाला 18/5 घ्यायचं आहे. ताशी वेग म्हणजे किलोमीटरचं मीटर मध्ये आणि 1 तासाचं सेकंदामध्ये ह्याचं अतिसंक्षिप्त रूप घेतलंय. कळले? पुढचा प्रश्न बघा. जर आपण 20 + 5 गुणिले 2 + 3 + 18 भागिले 9 ला बरोबर सोडवू तर आपल्याला टिंबटिंब हे उत्तर मिळेल. ऑप्शन बघा 15/9, 46/9, 11 आणि 13. प्रश्न फक्त लांब केलाय, बाकी काय नाही. प्रश्नामध्ये काय सांगितलंय, पदावली सोडवा. कंसात दिले आणि हे सोडवलं तर काय उत्तर येईल, याचा अर्थ काय, तुम्हाला सोडवायचे पदावली. पदावलीमध्ये पहिलं काय करतो, कंस सोडवतो. कंसामध्ये पण पहिले काय सोडवतो, भागाकार, नंतर गुणाकार, मग बेरीज वजाबाकी, बॉडमॉस. सोडवा मग काय येईल याचं उत्तर. ऑप्शन नंबर सांगायचा आहे. किती आलाय 3 आलाय. व्हेरी गुड. बघा आता लक्ष द्या काय प्रश्न. 20 + 5 गुणिले 2 + 3 + 18 भागिले 9. डायरेक्ट लिहितो 9 × 2 = 18. पहिला भागाकार करून घेतला, पुढे काय करणार आपण, गुणाकार करणार. बाकी क्रिया काहीच नाही. कंसामध्ये 20 + 5 × 10 + 3 + 2. आता एकतर क्रिया या बाजूने सुरुवात करून तिकडे करा किंवा पहिले प्लस प्लस करा नंतर मायनस करा, काही केलं तरी उत्तर येते. बेरीज वजाबाकी मध्ये पहिलं बेरीज केल्यानंतर वजाबाकी तरी चालते, काही फरक पडत नाही. 20 मधून 10 गेले, किती राहिले 10. 10 + 3 + 2, 10 आणि 3 13, 13 तून 2 गेले 11. उत्तर काय येणार, फक्त 11. जर तुम्ही असं जरी केलं 20 आणि 3 23, 23 मधून -10 आणि -2 म्हणजे किती झाले -12. 23 मधून 12 गेले तरी सुद्धा किती येणार उत्तर, 11च येणार. कळलं? बेरीज वजाबाकीमध्ये पहिली काही क्रिया केली तरी चालते किंवा क्रियाची उजव्या साईड डाव्या साईडकडून उजव्या साईडकडे करत गेलं तरी सुद्धा चालते. क्लिअर? पण भागाकार गुणाकारामध्ये सगळ्यात आधी भागाकार करायचा मग गुणाकार. बेरीज वजाबाकीमध्ये पहिलं काही केलं तरी चालते. कळले? आणि
तुमच्यासाठी खास, ज्यांचे अभ्यास झालाय पूर्णपणे, रिव्हिजन झाली पूर्णपणे, ज्यांना फक्त स्कोर वाढवायचा आणि टायमिंग कव्हर करायचा, त्यांच्यासाठी खास ऑनलाईन प्रॅक्टिस मॉक टेस्ट दररोज रात्री 8 वाजता तुम्हाला टेस्ट भेटून जाईल. सोमवारी मराठीचे 25 प्रश्न, मंगळवारी बुद्धिमत्ताचे 25, बुधवारी सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न, गुरुवारी आपले अंकगणिताचे 25 प्रश्न, शुक्रवारी चालू घडामोडीचे 25 आणि शनिवारी 100 मार्काचा फुल लेंथ पेपर असेल. यामुळे काय होणार आहे, तुम्हाला पूर्णपणे सवय बसून जाईल. सोमवारी मराठीचा अभ्यास करायचा, 25 प्रश्नाची टेस्ट द्यायची रात्री 8 वाजता. नंतर मंगळवारी तुम्हाला असं वेगळं शेड्यूल करायची गरज नाही. टिक्कर मराठीने खास तुमच्यासाठी शेड्यूल केले आणि हे तुम्हाला भेटणार आहे 99 रुपये मंथली. एका महिन्याला 99 रुपये भरायचे, तुम्हाला दररोज टेस्ट भेटणार आणि दर शनिवारी सुद्धा 100 मार्काचे भेटून जाणार. कळले? याचा नक्कीच फायदा होणार. तुमचा स्कोर पण वाढेल, तुमचा टायमिंग कव्हर होईल, सगळं काय होऊन जाईल. समजलंय? ज्याला पाहिजे असेल घेऊ शकता. आपल्या टिक्कर मराठी ऍप वर जायचंय आणि तिथं तुम्हाला भेटून जाईल मॉक टेस्ट मध्ये. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती? पूर्ण वर्ग नसलेली संख्या कोणती? ऑप्शन बघा, 676, 1448, 1849 आणि 1936. पूर्ण वर्ग संख्या कोणती नाही? ज्या संख्यांच्या शेवटी 2, 3, 7, 8 हे अंक असतील तर पूर्ण वर्ग संख्या नाही. पूर्ण वर्ग संख्या नसते. पूर्ण वर्ग संख्यांच्या शेवटी हे अंक नसतात. हे जर अंक असेल तर ती पूर्ण वर्ग संख्या नसते. आता 2, 3, 7, 8 पैकी कुठं दिसते? फक्त ऑप्शन नंबर 2 ला दिसते 8. म्हणजे ही पूर्ण वर्ग संख्या नाही. बाकीच्या असू शकतील पण ही कन्फर्म नाही. हे जर अंक असतील शेवटचे, म्हणतात शेवटचे एकक स्थानचा अंक, या चारही संख्यांपैकी कोणताही एक असेल तर ती 100% वर्ग संख्या नसूच शकते, नसणारच. समजलं सगळ्यांना? पुढचा प्रश्न बघण्याआधी मॅरेथॉन आहे बुद्धिमत्ताचा रविवारी 21 एप्रिल 2024 ला, पुढच्या रविवारी 21 एप्रिलला मॅरेथॉन आहे. सकाळी ठीक 11 वाजता बुद्धिमत्ताचा मधुरा मॅडमचा. सगळ्यांनी याचा नक्कीच फायदा होणार. कळले? आणि ज्यांनी आतापर्यंत टिक्कर मराठी ऍप डाउनलोड केला नसेल त्यांनी करून घ्या. जे आपले 100 डे चॅलेंजचे जेवढेही लेक्चर होतात, मराठी असेल, बुद्धिमत्ता असेल, गणित असेल, जीके असेल, त्या सगळ्यांची पीडीएफ तुम्हाला फ्री टेस्ट मध्ये भेटून जाईल. फ्री कोर्स मध्ये तुम्हाला ऑप्शन मध्ये सर्व काही भेटून जाईल. सगळ्यांची पीडीएफ फ्री मध्ये जे आपलं झालेले शिकवलेले आहेत ते सगळेच सगळं तुम्हाला एकदम फ्री पीडीएफ मध्ये भेटून जाईल. ठीक आहे? आणि त्याचप्रमाणे टिक्कर मराठी टेलिग्राम चॅनलला ज्यांनी पण जॉईन केलं नसेल त्यांनी करून घ्या. सर्व काही अपडेट तुम्हाला तिथं भेटून जाईल. ज्याला नोटिफिकेशन येत नसेल तिथं सुद्धा तुम्हाला भेटून जाईल. समजलंय? आणि पोलीस भरती 2024 साठी असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचंय. पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपली लिंक शेअर करायची आणि जाता जाता ज्यांनी लाईक केलं नसेल त्या सगळ्यांनी लाईक करून जायचं. आणि कसं वाटलं लेक्चर ह्याची कमेंट सुद्धा करायची. ठीक आहे? चला मग आपलं लेक्चर आता इथेच थांबूया. भेटूया दररोज दुपारी 1 वाजता न चुकता न विसरता. तोपर्यंत थँक्यू. जय हिंद.